ठाणे रेल्वे स्टेशन. आज इथे लाखो लोक येतात. धावपळ, घाई, गर्दी. पण या स्टेशनची कथा जितकी मोठी आहे तितकीच भावनिक आहे. ठाणे स्टेशनवर उभी असलेली ही जुनी ट्रेन फक्त लोखंड नाही, ही भारतीय रेल्वेच्या जन्माची साक्ष आहे. 1853ला बोरीबंदर ते ठाणे धावलेली पहिली रेल्वे, त्या इतिहासाचा हा जिवंत पुरावा. आज लाखो लोक प्लॅटफॉर्मवरून धावत जातात, पण ही ट्रेन शांतपणे सांगते, एका काळी मी भारताच्या स्वप्नांना गती दिली होती. ट्रेन बदलल्या, काळ बदलला, पण इतिहास अजूनही इथेच उभा आहे. 16 एप्रिल 1853 अशी तारीख जी इतिहासात सोन्याने कोरली गेली. याच दिवशी भारतामधील पहिली रेल्वे धावली. आणि कुठून? बोरीबंदरपासून ठाण्यापर्यंत. एकूण 34 किलोमीटरचा प्रवास, 14 डबे, 400 प्रवासी आणि हजारो लोकांनी रस्त्याच्या कडेला उभं राहून टाळ्यांच्या गजरात पाहिलेला तो क्षण. त्यावेळी कोणालाही कल्पनाही नव्हती की ही ट्रेन फक्त प्रवास नाही तर भारताच्या प्रगतीची सुरुवात असेल. ठाणे स्टेशन हे एखादं स्टेशन नाही, भारताच्या रेल्वे प्रवासाचं पहिलं पान आहे. इथे आजही त्या इतिहासाचे निशाण दिसतात. ते जुने खांब, ती पहिली लाईन आणि बदलत्या काळासोबत वाढलेली गर्दी. कधी कुणाचं स्वप्न पूर्ण होतं, कधी कुणी पहिल्यांदा शहरात नोकरीसाठी उतरतो, कधी कुणी पर्सनल आयुष्यात हरवून पुन्हा उभं राहायचा निर्णय घेतो, आणि कधी कुणी डोळ्यात अश्रू घेऊन स्टेशनवरून निरोप देतो. ठाणे स्टेशन फक्त प्रवाशांना नाही, त्यांच्या कहाण्यांना वाहून नेतं. आजही दररोज लाखो जण प्लॅटफॉर्मवर पळत असतात, ट्रेन पकडण्यासाठी, वेळ जिंकण्यासाठी, आयुष्य सुधारण्यासाठी. त्यांच्या प्रत्येक पावलात संघर्ष आहे, आशा आहे, स्वप्न आहे. कधीकधी 4 नंबर, कधी 7 नंबर प्लॅटफॉर्मवर उभं राहून ट्रेनकडे पाहिलं की एक जाणवतं, कुठेतरी प्रत्येक ट्रेन, प्रत्येक सीट कुणाच्या तरी आयुष्याला दिशा देते. ठाणे स्टेशनने वर्षानुवर्ष पाहिलं आहे माणसांचं येणं-जाणं, त्यांची स्वप्न, त्यांचा आनंद, दुःख. आणि म्हणूनच हे स्टेशन फक्त ठिकाण नाही, ही भावनांची जागा आहे. शेवटी फक्त एकच वाक्य, भारताची पहिली रेल्वे जिथून थांबली ते ठाणे नाही, तर भारताचा प्रवास जिथून सुरू झाला ते ठाणे आहे.